बंधू श्री चरण श्री जयातिने वाटणे शिकले वस्तुत्वा गोरपणे मृताचे कार्यक्रम अक्षराचे भावाच्या श्री गुरुचे श्री कृष्णार्पणमस्तु श्री गुरु चरणार्पणमस्तु हरि ओम तत्सत्। यद भावना तद भविष्यति ऐसे श्रुती स्मृती बोलती अंतकाळी भावना व्यक्तीची होती यदर्थी गीता प्रमाण अंतकार्याचे मामेव इति स्मृते अंतकाळी एकवटून अंतकरण जो देह टाकी माझे धरोणी स्मरण तो मदभावे होय होईची आपण यदर्थी संशय नाही। या आनंदानुभव या ग्रंथामध्ये श्री संतनाथ महाराज आपल्याला या आनंदाचा अनुभव येण्याकरता साधना करणारा जो पुरुष आहे, जो जिज्ञासू आहे, त्याच्याकरता त्याने अखंड चिंतन करावं याकरता एक सूचना देत आहे। स्मृतीचं अर्थात गीतेचं प्रमाण घेऊन की अंतकार्याची मामेव स्मरण मुक्त्वा कदेवरम योग प्रयती तेजंदेव सयती कर्मांगती। अंतकाळाच्या वेळेला जो माझं स्मरण करतो, माझं चिंतन करतो आणि देहत्याग करतो तो मलाच प्राप्त होतो, यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही, असं भगवंताचं वचन प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे। पुढं हाच विषय थोडासा विस्तृत रूपानं नाथ महाराजांनी पुढं मांडला ते आपण आज वाचणार आहोत। ज्या भावने देह टाकी अंती तिची होणे न चुकी की ब्रह्म भावने देह टाकी तरी सुखे ब्रह्मची होणे। कसं आहे, ज्या भावनेनं मदभावे अर्थात ज्या भावनेनं महत्त्वाचं काय अंतःसमयाला आपल्या अंतःकरणामध्ये कोणता भाव आहे हा महत्त्वाचा आहे। आणि शेवटच्या काळामध्ये देह सोडत असताना अत्यंत सावध असणारा साधक जर असेल किंवा ज्यांनी जन्मभर काहीतरी साधना केलेली असेल तो कदाचित सावध राहू शकतो किंवा आपण सावध व्हायला पाहिजे। म्हणून आपल्याला देहत्यागाच्या वेळेला आपल्या अंतःकरणात मनामध्ये बुद्धीमध्ये कोणते विचार येतील हे सांगणं फार कठीण आहे, सांगता येणार नाही। कारण अनेक वर्ष साधना करून सुद्धा एखाद्या वेळेला आपल्याला परब्रह्माचं चिंतन किंवा नामस्मरण होईलच असे काही आपल्याला गॅरंटी देता येत नाही किंवा निश्चितपणानं आपण सांगू शकत नाही। कारण अनेक अशा साधूंच्या जीवनामध्ये अशी उदाहरणं आहेत। आपण ऐकतो की ज्यावेळेस हे साधू देह ठेवतात त्यावेळेस तरी शिष्याने एखादी वस्तू जर आपल्याला आणून दिली असेल तर त्यावेळेला त्या वस्तूत जर त्याचं मन गुंतलेलं असेल आणि वस्तूचं चिंतन करत करत जर त्यांचा देह पडला तर त्यांना शेवटी पुन्हा एक जन्म घ्यावा लागला, अशी अनेक संतांची काही वर्णनं आहेत। रोहिदास महाराजांचं उदाहरण आपल्यासमोर आहे। रोहिदास महाराज याच्यामध्ये ते जन्माला आले, त्यांचं असं वर्णन सांगताय की बाबा त्यांनी जन्मभर साधना केली पण शेवटी त्याने एका शिष्याने त्यांना जोडा आणून दिला, चांगला जोडा आणून दिला आणि आणून दिल्यानंतर त्यांनी घालण्याची सामर्थ्य त्यांच्यामध्ये राहिलं नव्हतं। तो जोडा घालून आपण कुठेतरी फिरावं असंही त्यांना वाटत होतं, पण इलाज नव्हता, वयोवृद्ध झाले होते आणि म्हणून त्यांना दिशेला असा त्याच्यासमोर जो जोडा ठेवला देवळीमध्ये एका, आणि ते अंथरुणावर पडलेले होते। अंथरुणावर पडल्या ते चिंतन करायचे, पण ज्यावेळेस देह टाकण्याची वेळ आला त्यावेळेस त्यांचं सहज डोळ्याकडे लक्ष गेलं आणि डोळ्याकडे लक्ष गेल्यानंतर त्यांना स्मरण झालं जोड्याचं, आणि जोड्याचं स्मरण झालं काळाने
झडप घातली आणि लगेच देह त्यांचा पडला, तर पुढचा जन्म त्यांना चांभाराच्या गुळात घ्यावा लागला असं आपण ऐकतोय किंवा संतांचं ते चरित्र आहे. म्हणजे ज्या भावने देह टाकी अंती तिची होणे न चुकी की, ज्या भावनेनं देह टाकला, जोड्याच्या भावनेनं देह टाकला, तर शेवटी त्यांना चांभार वंशामध्ये जन्म घ्यावा लागला. हे संतांचं उदाहरण आहे. तर आपल्या जीवाचं किती जीवानी सावध राहावं, साधकाने किती सावध राहावं, याच्याकरता हे उदाहरण अत्यंत महत्त्वाचं आहे. अंती तिची होणे न चुकी की, कारण शेवटी आपल्याला त्याच गतीला जावं लागतं. ब्रह्मभावने देह टाकी तरी सुखे ब्रह्मची होणे. आणि जर ब्रह्मभावना धरली, ब्रह्मभावना जर आपल्या वृत्तीमध्ये असेल, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, अशी जर भावना असेल आणि जर देह जर पडला अशा वेळेला, तर अंती तेची होणे न चुके की, कारण सुखे ब्रह्मची होणे. महाराज ब्रह्मभावनेने जर देह टाकला तर सुखे ब्रह्मची होणे, तर निश्चित तो ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतो असं महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. देही ज्या भावने भाविजे देहांती तेच होईजे, जड भरत काय होईजे मृग द्याचे मृगची, कालच आपण उदाहरण पाहिलेलं आहे. देही अर्थात आत्मा, देही अर्थात जीवचैतन्य. जर त्याचा विशेषत्वानं जर विचार केला, त्यांच्या सामान्यत्वानं विचार केला, तर देही म्हणजे आपण इथं आत्माच घ्यायचा, जीवचैतन्य घ्यायचं. देही असणारा जो आहे त्या देहीनं जी भावना केली, देही म्हणजे त्या जीवानं जी भावना केली, भावने भावीचे देहांती तीच होईल. देह पडल्यानंतर देहाच्या अंतानंतर त्याच स्वरूपाला त्याला जावं लागतं. जर जडाचं चिंतन केलं तर जीव असणारा पण जडाच्या गतीला जाऊ शकतो. त्याने जर वृक्षाची भावना केली तर वृक्षाचा गतीला तो जाऊ शकतो. पण आपल्याला उदाहरण आहे आपल्यासमोर, जड भरत काही व्हायचे मृग द्याचे मृगाची, कारण वास्तविक जड भारत काय सामान्य होता का? पण त्याने मृगाचं ध्यान केलं, हरणाचं ध्यान केलं, त्याचा परिणाम त्याला मृगाच्या योनीला जावं लागलं. एका जन्माचा पुन्हा प्रतिबंध निर्माण झाला, मुक्त झालेला किंवा मुक्ततेला प्राप्त झालेला असा पुरुषसुद्धा अंतस्तमयाला मृगाचं ध्यान झाल्यामुळं त्याला मृगाच्या योनीला जावं लागलं, त्याला पुन्हा एक जन्म घ्यावा लागला. आणि त्यांचा तो प्रतिबंध त्याच्यानंतर मृगाच्या योनीत आल्यानंतर त्याचा दूर झाला. अशा प्रकारचं वर्णन आहे. म्हणून महाराज म्हणतात, म्हणून तुकोबाराय म्हणून चांगली कल्पना करावी, शुभ वासना करावी. तुकोबाराय जसं म्हणतात का नाही, महाराज असे म्हणताय की जेव्हा मला वृक्ष जर करायचं असेल ना, तर वृक्षाची निमिषे तुझी द्वारी वशी आयची गे, तुळशीची निमिषे. जेव्हा मला जर वृक्षच करायचं असेल तर वृक्ष करशी तरी तुळशीची निमिषे, पण तुझे द्वारी वशी आयची गे. श्वान करशी तरी उच्चिष्टाची निमिषे, तुझे द्वारी वशी आयचे. जेव्हा मला पुढचा जन्म कोणता द्यायचा आहे, मला कोणता येईल मला माहीत नाही, पण माझ्या अंतकरात अशी वासना आहे की जेव्हा मला तुम्ही जे जन्म देसाल तो मला मान्य आहे, पण जेणेकरून तुझ्या द्वारामध्ये मी राहील, म्हणजे मी तुला कोणत्या तरी रूपानं कोणत्या तरी स्वरूपानं मी तुझ्या ठिकाणीच राहील, अशा प्रकारचा मला जन्म दे, अशी शुभ वासना तुकाराम महाराज देवाकडे प्रार्थना करून निर्माण करत आहेत. देवी महाराज म्हणतात, देवी जीव भावने भावित होय, जीव सांडिता जीवची होय, जो देह सांडी ब्रह्मभावने तो ब्रह्मची होय पार्था. हे अर्जुना, म्हणजे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलंय की जीव भावने भावित होय, जीव भावना धरून जर तू देह सोडला तर तू पुन्हा काय होशील, कोणता तरी जीवच होशील, कोणत्या तरी योनीला तुला जावंच लागेल. जीव सांगितला जीवची होय, जो देह सांगे ब्रह्मभावने तो ब्रह्मची होय. अशा प्रकारचं महाराज म्हणतात. कारण आपण असं ऐकतो, एकदा नारद महर्षी पुण्याच्या मार्गाने हिंडत असताना ये लोकामध्ये आले, ये लोकामध्ये आल्यानंतर त्यांनी एका मोठ्या चांगल्या माणसाकडे पाहिलं, अतिशय श्रीमंत माणूस, भाविक माणूस. पण त्यांच्या घरी गेले आणि त्याला म्हणले, अरे मी आलोय तर चल माझ्याबरोबर वैकुंठाला, माझ्याबरोबर वैकुंठाला चल तू. तेव्हा त्याने सांगितलं, महाराज आलो असतो, पण आता थोडासा प्रतिबंध आहे, आता नुकतंच मुलाचं लग्न झालं आहे आणि मुलाचं लग्न झाल्यामुळं मुलाचं लग्न होऊ द्या,
मुलगा होत्या त्याला. मी एकदा डोळे भरून मुलाला पाहिलं का की मी तुमच्याबरोबर यायला मोकळाच आहे. अशा प्रकारचं मला मुलाचं लग्न झालं. मुलाला मुलगा झाला. 3 वर्षांनी लग्न झाल्यानंतर 3 वर्षी पुन्हा आले. त्याला त्या जीवाची परीक्षा घेण्याकरता आल्यानंतर त्याला पुन्हा म्हटले, अहो मुलगा झाला का मुलाला? झाला म्हणले मुलगा. त्यांच्या पुढं आणून ठेवला. आणून ठेवल्यानंतर म्हणजे वा सुंदर मुलगा आहे म्हणजे. वा आता काय करा म्हणजे, चला माझ्याबरोबर म्हणता, तुम्हाला आता मुलगा झाला आहे ना, मुलाला मुलगा झाला आहे, चला माझ्याबरोबर. तो म्हणला, महाराज आलो असतो पण काय करता, जरा थोडीशी अडचणच आहे म्हणजे. आता मुलगी यायची घरी बाळणपणाला, आता हा नेमकाच मुलगा झाला आहे, थोडीशी अडचण असल्यामुळं पुढच्या वर्षात नक्कीच येईल म्हटलं. तेही वर्ष गेलं. नारद मुनी पुन्हा त्याच्याकरता पुन्हा आले आणि पुन्हा आल्यानंतर त्याला म्हटले, अरे आता 3री वेळ आहे बघा, 3री वेळ तुला चाल म्हणतोय, तू चाल एकदा माझ्याबरोबर. तो म्हणला, आता मुलीचा मुलगा झाला का? मुलीला मुलगा झाला की मी नक्कीच येतो बघा. आणि मग मुलीला मुलगा झाला आणि नारद महर्षी काही पुन्हा आले नाहीत पुन्हा. 3 वेळा येऊन गेले नारद महर्षी. पण नारद महर्षीला वाटलं की आता हा कुठेही बघू आपण, याची परीक्षा पाहण्याकरता. मग नारद महर्षी खाली आले आणि त्यांना विचारलं त्यांना, अहो तुमचे वडील कुठे? अहो म्हणजे काय करता? कोरोना झाला आणि कोरोनात गेले म्हणते. कोरोनात गेल्यानंतर अहो अशी कशी गेली? मला ते वैकुंठाला येतो म्हणले होते, पण 3दा मी येऊन गेलो, पण पुन्हा माझं येणं झालं नाही त्यांना बोलण्याकरता. पण आता गेले कुठं? ते म्हणले, आता त्यांची गेल्या वर्षी महाराज त्यांचा देहावसान झालं, आता ती कुठे आम्हाला कसं सांगता येईल? म्हणून नारद महर्षींनी आपल्या अंतर्दृष्टीने त्यांना पाहण्याचा प्रयत्न केला. पाहिलं तर जो वडील तो कुठे दिसला त्यांना? जी नाणी होती त्या नाणीत एक किडा म्हणून तिथं जन्माला आला. नारद महर्षींनी पाहिलं. नारद महर्षीला दया आली. अरे काय याची गती झाली म्हणले. आणि मग नारद महर्षींनी त्या किड्याला वाचा पाहिला आणि नारद महर्षी त्यांना बोलू लागले. अरे जीवा, तुला मी 3 वेळा म्हटलो की तू वैकुंठाला माझ्याबरोबर चल, पण तू आला नाही. आता काय गती होऊन बसतील तुझी? तू तर या नाणीतल्या किडा होऊन बसला. काय करू म्हणला महाराज, आता पहिल्यांदा तुम्ही आलो असतो तर बरं झालं असतं, पण मला कळलं नाही. माझ्या मोहामुळं मी मुलाचा मुलगा पाहण्याकरता थांबलो, दुसऱ्या वर्षी मुलीचं बाळ पाहण्याकरता थांबलो. अशा प्रकारचं 3ऱ्या वर्षी निघाले तरी मी तुमच्याबरोबर आलं नाही. पण माझ्या त्या मोहामुळं, माझ्या त्या भावनेमुळं, माझ्या अंतःकरणात या घरादारांची भावना असल्यामुळं मला शेवटी त्यांच्याच दरवाज्यात त्यांना पाहण्याकरता किडा होऊन पडावं लागलं. अर्थात काय, लोह रोष्ट पाशिया या खांद्या देवी जाण. लोह रोष्ट खांद्या तमोगुणामध्ये मरण पावलं तर तमोगुण निर्माण झाला आणि तमोगुणात निर्माण होऊन जर देह पडला तर त्याला अतिशय खालच्या वेळेला अधोगतीला जावं लागतं महाराज. इतका अवघड आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की त्यांनी जो भावना धारण केली, त्याच्या घराच्या मोहममतेने त्याला काय केलं? जीव सांगितला. जीवची ओळख, पण अतिथीचा जीव झाला. म्हणून महाराज म्हणतात, बाबा जो देह सांगली ब्रह्मभावने तो ब्रह्मची पाहता. परंतु जर ब्रह्मभावनेनं देह सोडला तर नक्कीच जीव हा ब्रह्मरूप होऊन जातो. जशी भावना असेल अशा प्रकारचा तो जीव होत असतो. म्हणून आपण अतिशय शुद्ध संकल्प करावे, शुद्ध भावना करावी. तुकाराम महाराजांनी विचारलं, तुकाराम महाराज, देव म्हणताय, तुकाराम महाराज तुम्हाला काय व्हायचं आहे? तुम्हाला ब्रह्म व्हायचं आहे का? तुकाराम महाराज, तुम्हाला ब्रह्म व्हायचं आहे का? माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे का? पण तुकाराम महाराजांची इच्छा ही भक्तीमध्ये गुंतल्यामुळं, भगवंताच्या रूपाला पाहण्यात त्यांची वृत्ती लीन झाल्यामुळं ते म्हणतात, देवा काल आपण घेतला होता महाराजांनी, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. देवा तुला समोर पाहिलं की माझी दृष्टी तुझ्या स्वरूपावर बाजूलाच जात नाही रे. मला तूच फार आवडतोस. मला किती आवडतो देवा. जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचून केशवा आणून आवडे. तेव्हा मला आता दृष्टीपुढे आहे सारखी तू आहेस मला भावना आहे. मला तू सतत माझ्या दृष्टीसमोर दिसला पाहिजे आणि माझी हीच इच्छा आहे. जेव्हा मला मुक्ती नको, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ होतो तुमचा ठेवा, मला मोक्ष नको देवा. माझ्या मनात जी आवड आहे
ती फक्त तुमच्या प्रेमाची, तुमच्या दर्शनाची, तुमच्या सगुण रूपाची मला आवड आहे. महाराज काय करतात तुम्ही? सगुण रूप जर कोणाला तुम्ही जीवाला आले तर काहीच नाही देवा, मी हेच करेन, गुण गाईन आवडी आणि हीच माझी सर्व जोडी. मग महाराज जन्ममरणाचं दुःख तर तुम्हीच वर्णन केलेलं आहे. अतिशय जन्माचं दुःख आहे. हा किती जन्म झाला बरा केली नाही जरा, आणि तुम्ही म्हणता तुका म्हणे गर्भवाची तुम्ही घालावी आम्हाची. हो देवा, जर तुमची भक्ती मला घडत असेल तर मला अनंत जन्म जरी घ्यावे पडत असतील तर मला ते जन्म अनंत द्या, आणि मी सुद्धा जन्म घेईन मी जन्म. यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. देवा मला तुमची चरण सेवा जर मिळत असेल ना तर मी हजारो जन्म घ्यायला तयार आहे. फक्त तुम्ही माझ्यासोबत असले पाहिजे. ही भावना सोडून, ही इच्छा करून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. किंवा आपण मागच्या जन्माचं बघू, प्रल्हादाच्या जन्मामध्ये कोण होते? तुकाराम महाराज प्रल्हाद होते पहिल्या कृतयुगामध्ये. आणि प्रल्हादाच्या जन्मामध्ये त्यांनी भगवंताकडे वासना काय केली? देवा नारायण नारायण नाम म्हणकारे, नारायण नाम मला पुन्हा पुन्हा यावं, तुझीच भक्ती व्हावी म्हणून मला पुन्हा जन्म व्हावा. पुढे त्रेतायुगामध्ये अंगत झाले, ते त्रेतायुगामध्ये अंगत झाले. तेच तुकाराम महाराज म्हणजे प्रल्हाद. द्वापार युगामध्ये महाराज म्हणतात उद्धव झाले. तेच तुकाराम महाराज कलियुगात नामदेव महाराज झाले, आणि तेच तुकाराम महाराज झाले. म्हणजे 4 युगामध्ये 4ही अवतार तुकाराम महाराजाचे. कशामुळे ते संत म्हणून जन्माला आले? भगवंताच्या सेवेची आवड म्हणून 4ही युगामध्ये ते या ठिकाणी आले. कारण त्यांची तशी भावना आणि म्हणून नामदेव महाराजांनी आपला देह सोडला. त्यावेळेस म्हणले तुकाराम महाराज भाऊ, तर तुकाराम महाराजच झाले ते. अशा प्रकारची जी भावना झाली, देह सांडी ब्रह्मभावनी तो ब्रह्मजीव होई पाडता. म्हणून ब्रह्मभावनेनं जर आपण देह सोडला तर निश्चितच आपण ब्रह्मभावालाच प्राप्त होतो, ब्रह्मच होतो. अशा प्रकारची ही स्थिती नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात. आणि याच्याकरता आपण ब्रह्मभावना धरून आपण हे करायला पाहिजे. आणि म्हणून त्या मागच्या मला वाटते आनंद लहरीमध्ये नाथ महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे की बाबा तू काय कर, आता जीव भावना सांडावी, मी ब्रह्म ही भावना भावी. तू आता तू जीव भावना सोडून दे, जीव भावना धरू नकोस. अरे जीव भावना धरलं तर दुःखच दुःख आहे. पण आता जीव भावना सांडावी आणि मी ब्रह्म ही भावना भावी. का? कारण तू मूळचाच ब्रह्म आहेस म्हणून अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात की अशा प्रकारचा जी भावना धरून आपण देहत्याग करतो तेच आपण होत असतो, असं महाराजांचं नाथ महाराजांनी इथं स्पष्ट वर्णन केलं आहे. आयशी गीती माझी बोलले श्रीहरी, याशी संशय न धरी, जो ध्यास चिरंतरी ते होणे न चुके अंती. असं गीतेमध्ये प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्माने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की त्याचा दाखला आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात यामध्ये संशय धरू नको बाबा. ऐकणारे चांगल्या गोष्टी कधी संशय धरू नये, कारण संशय अतिशय वाईट आहे. कारण कोणतेही शास्त्र आपण ऐकत असताना अतिशय शुद्ध अंतःकरणानं भावना प्रधान जीवन होऊन पण सत्य आणि असत्य, नित्य आणि अनित्याचा विचार करून ऐकायला पाहिजे. जे सिद्धांत असतील त्या सिद्धांतावर कधी संशय घेऊ नये. कदाचित दृष्टांतावर घेतला गेला तर चालेल, पण सिद्धांतावर कधी संशय घेऊ नये. संशय हा माणसाला नष्ट करतो. म्हणून गीते माझे भगवान सांगितले की याशी संशय न धरी, मी जे बोललो याच्यावर संशय घेऊ नकोस. जो ध्यास असेल अंतरी ते होणे न चुके होते. ज्या अंतःकरणामध्ये जो ध्यास असतो ना तो त्याप्रमाणेच म्हणजे अंती त्यावेळेस शेवट तशीच गती त्याला प्राप्त होते, असं तुकोबा या ठिकाणी नाथ महाराज सांगतायत. म्हणून या सगळ्या वया दृष्टांत गीतेचा दाखला देऊन सांगितला आहे. म्हणून मी सोहम ब्रह्म हेची माने सनेम, अखंड भावने मी भावी पुरुषोत्तम क्षराक्षराचा साक्षी. म्हणून सांगताय तिथं नाथ महाराज आपल्याला आता गीतेचा दाखला देऊन अर्जुनाला जे गीत भगवंतांनी सांगितलेलं आहे तेच नाथ महाराज आपल्याला सांगतायत. म्हणून मी सोहम ब्रह्म, मी कोण आहे? सोहम ब्रह्म, मी सोहम आहे, मी ब्रह्मच आहे. सोहम सहा अहम, तो मी आहे, तो म्हणजे परमात्मा आणि मी म्हणजे जीव. जीव आणि परमात्म्यामध्ये
कोणत्याही प्रकारचा भेद नाही. तत्वमसी महावाक्याच्या द्वारा सद्गुरू श्री नाथांनी स्वामींनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे, गुरुराजांनी आपल्या, की बा तू तत्वमसी, ते तू आहेस, ते म्हणजे ते ब्रह्म, तू म्हणजे तू जीव, आणि आहेस म्हणजे आहेस, म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे. म्हणून आपण हे अतिशय निश्चयानं आपण हे ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि तशी साधना केली पाहिजे. नुसतं नवे ब्रह्मज्ञान बोलत आहे सिद्ध, लक्षात घ्या. नुसत्या बोलण्यानं ब्रह्मज्ञान सिद्ध होत नसतं. त्याच्याकरता आपल्या वृत्तीचा विरोध करावा लागतो. वृत्तीमध्ये आपले संकल्प विकल्प किती कमी करता येते ते कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतका ध्यास धरला पाहिजे महाराज, मी सोहम सोहम म्हणून. मला वाटतं मुक्ताबाई सगळं कोणाचा अभंग आहे, सोहम सोहम